हाय फ्रेंड्स, श्री गुरुदेव सगळ्यांना. सोनाली बीसे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी लवकर उठलेली आहे आणि आता बघू शकताय तुम्ही मी इथं बनवत आहे कोबीची भाजी. मस्त असं कोबी स्वच्छ छान असं चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जिरे मोहरी टाकत आहे. बरेच कढीपत्ता टाकलेला आहे आपण आता. त्यानंतर मस्त असं साधारण फक्त पद्धतीची रेसिपी आहे. तर आपल्या आता सध्या आपले ब्लॉग मॉर्निंगचे येत नव्हते रेसिपीचे वगैरे, तर त्याला म्हटलं आता आपण डेली ब्लॉग टाकायचे मॉर्निंगचे रेसिपीचे वगैरे. हिरवी मिरची टाकलेली आहे वाढलेली. त्यानंतर हिंग टाकत आहे मी. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कसं होत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं तर खूप छान झालेलं आहे. मुलांच्या मागं आरडाओरडा करून पहिले गुड मॉर्निंग होतो आईचं प्रत्येक. देवाचं नाव कमी आणि मुलांचे. परत आपण याच्यामध्ये टाकत आहे टोमॅटो. आता हे टोमॅटो जास्त परतू द्यायचे नाही आहेत आपल्याला. लगेच आपल्याला ही कोबीची भाजी टाकायची आहे. चण्याची डाळ. चण्याची डाळ आता सकाळी खूप गडबड होती त्यामुळं त्याला गरम पाण्यात छान अशी भिजवून घेतलेली आहे चण्याची डाळ. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ नसेल घातलं तर भाजीला काय चव येणार आहे. आळणी आणि बेचव लागणार ती. म्हणून काही नसलं तरी चालतं मसाले वगैरे, पण मीठ पहिले पाहिजे भाजीला. आता हे आपण छान हलवून घेऊया. आता मी हे जास्त पूर्ण मिक्स केलेलं नाही. आता आपण याला झाकण लावून ठेवणार आहे एक 5 मिनिटासाठी. तर सकाळची सुरुवात पहिले चहापासून. चहा बनवलेला आहे आणि नंतर मग चहा चपाती. तर आपली ही भाजी मस्त अशी 5 मिनिटात छान अशी परतून झालेली आहे. कोबीच्या भाजीला वेळ लागत नाही. कढईभर भाजी होती. बघताल आता रागदी एवढीशीच झालेली आहे. ही कढईच्या वर आली होती भाजी. म्हटलं आता या कढईत बसते का नाही, तर हिला कशी बशी जबरदस्त मी बसवली ह्याच्यामध्ये. आपली भाजी मस्त अशी झालेली आहे. आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. छान असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. थोडंसं नाही, जास्तच टाकलं थोडं. तर मला आवडतं शेंगदाण्याचं कूट प्रत्येक भाजीमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग यूट्यूब युजरवाल्यांना सगळ्यांना ऑल ओव्हर गुड. यूट्यूब फॅमिली जो पण काय असेल. हा, गुड मॉर्निंग. आणि काय करताय सकाळ सकाळी? काय करताय सकाळ सकाळी? झोपलेत कोण कोण? उठले का नाही अजून कोण? मी चहा पितोय. चहा पितोय? पिऊन होत आलंय ऑलरेडी. बघा, हो होत आलंय. चला बोलवा. चहा पोळी खायला. पोळी नाही टाकत, चहाच आहे फक्त. पोळी गेली की पोटात. पोळी गेली पोटात, कारण दाखवलं असतं तर आमचं पोट दुखलं असतं, तर म्हणून दाखवली नाही. काही म्हणून पोट असं काही नाही आहे. मी मोबाईल घेऊन मी स्वतःचा माझा चहा घेऊन येईपर्यंत साहेबांचा चहा पिऊन झालेला आहे. आणि आता इथं मी चहा पोळी खात आहे. सगळ्यांनी आज चहा पोळी खाल्ली, कारण परवा दिवशी गेलो होतो आईकडे, तर तिथं काही व्हिडिओ काढता आलं नाही. माहेरात गेल्यावर पित्र होते, तर ते उरलेल्या पूर्णाच्या आता पोळ्या चालू आहेत. तिथे व्हिडिओ काढला सर आईने फटके दिले असते, त्यामुळे नाही. फटके बिटके काय नाही. तिथं काढते व्हिडिओ, असं काही नाहीये. काय पण सांगू नका. युट्यूब सगळे बघते ती तसंच सांगते. कारण इतकं गडबड होतं. पित्राचं खूप असं स्वयंपाक असते प्रत्येकाला. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना, जे कोणी पित्र जीव घालतात त्यांना माहिती असेल की पित्रांचं किती स्वयंपाक असतं आणि किती दिवस जातो. आणि त्यामुळे मग वेळ नाही भेटला मला काढायला. आणि त्यात तब्येत पण बरी नव्हती थोडीशी. आता एकदम ओके आहे. आज
आज लवकर उठले आणि पटापटापटा सगळेजण आज इथं टेबलवर नाश्त्याला बसलेले आहेत आम्ही बघा. चहा द्या ना मला. तर चला या चहा प्यायला. मी आज चहाचा कप द्या ना मला.